मित्र हो, एप्रिल महिन्यात मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रीवल्ली ॲग्रोचा व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये आपण पाहिलं की अनेक वर्ष शेतकरी झाडावरून काढलेला आंबा पारंपरिक पद्धतीने पिकवत आला आहे, ज्यात वेळ आणि पैसा जास्त प्रमाणात खर्च होतो। पण जर रायपनिंग चेंबरचा वापर झाला तर कमी पैशात कमी वेळात जास्त प्रमाणात आंबा पिकवला जातो, ज्याचा फायदा शेतकऱ्याला होतो। या चेंबरमध्ये आंबा पिकवण्यासाठी पोषक असे 28 ते 30 डिग्री तापमान सेट केलेले असते। CO2 आणि इथेनॉल गॅस याचे योग्य प्रमाण वापरून आंबा पिकवल्यामुळे पिकलेला आंबा नैसर्गिकरित्या पिकतो। यामुळे श्रीवल्ली ॲग्रो अनेक वर्ष हा आंबा बाहेरगावी पाठवत आहेत। कसं आहात मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्यापर्यंत नेहमीच घेऊन येत असतो। हे व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट आमचा एवढाच असतो की आपल्या कोकणातील आपल्या जिल्ह्यातील लोकांना या व्हिडिओचा फायदा व्हावा। आणि याच अनुषंगाने एप्रिल 2024 मध्ये आपण श्रीवल्ली ॲग्रो फार्मचा एक व्हिडिओ बनवलेला, ज्याची शॉर्ट फिल्म आता तुम्ही पाहिलीच असेल। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या या कोकणातला आंबा रायपनिंग चेंबरमध्ये जसा नैसर्गिकरित्या पिकतो त्या पद्धतीने पिकून एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा कशा प्रकारे तयार केला जातो, त्याचं पॅकेजिंग कसं केलं जातं आणि या संदर्भातली संपूर्ण जर माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। याच व्हिडिओमध्ये द आर्जव कॉर्पोरेशन यांनी एक मानस केलेला FPO तयार करण्याचा। तर आता FPO म्हणजे काय, तर फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन। तर हे FPO म्हणजेच त्याला मराठीमध्ये म्हणतात शेतकरी उत्पादक संघटना। तर ही संघटना तयार करण्याचा त्यांनी मानस केला होता आणि अवघ्या 5 ते 6 महिन्याच्या कालावधीमध्येच हा त्यांचा मानस पूर्ण झालेला आहे। याचा रजिस्ट्रेशन देखील त्यांनी चालू केलेलं आहे आणि काही शेतकरी रजिस्ट्रेशन करून या FPOशी जोडले देखील गेलेले आहेत। मित्रांनो, आता हा जो FPO आहे तो कशा प्रकारे काम करतो, नक्की FPO म्हणजे काय, ते आपण या पुढील चित्रफितीमधून जाणून घेऊया। अर्धा एकरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत। लाखो भारतीय शेतकऱ्यांसाठी, विशेषतः कोकण भागातील हे वास्तव आहे। बहुतांश शेतकरी चांगल्या बाजारभावाची वाट पाहू शकत नाहीत। ते आपला माल स्थानिक व्यापाऱ्यांना कमी नफ्यावर विकतात। पण हे बदलण्याचा मार्ग आहे का? शेतकरी उत्पादक संस्था किंवा FPO आहे आपल्या मदतीसाठी। FPO ही शेतकऱ्यांच्या मालकीची आणि व्यवस्थापित करणाऱ्या कायदेशीर संस्था आहेत, ज्यात शेतकरी किंवा दुग्ध उत्पादक किंवा मच्छीमार यांचा समावेश असतो। FPO या संस्था शेतकऱ्यांना त्यांची संसाधने एकत्र करण्यास मदत करतात। यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार करण्यास किंवा अन्न प्रक्रिया उपक्रम सुरू करता येते। शेतीसाठी लागणारी खते आणि कीटकनाशके हे मोठ्या प्रमाणात खरेदी करून FPO त्यांच्या सदस्यांसाठी लक्षणीय सवलती देतात। यामुळे बचत बरोबर उत्तम दर्जाची उत्पादने होतात। काही FPO दूध, धान्य, फळे आणि भाजीपाला यांसारख्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करतात। त्यांची ते मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना किंवा थेट ग्राहकांना विक्री करतात। फेब्रुवारी 2020 मध्ये सरकारने 6,865 कोटी रुपयांच्या बजेटसह 10,000 नवीन FPO तयार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक योजना सुरू केली। तंत्रज्ञान आणि कमी दर्जाच्या बियाण्यांचा अभाव, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि रोजगार वाढवणे यासारख्या आव्हानांचा सामना करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। FPO स्वतंत्र व्यवसाय म्हणून काम करू शकतात किंवा मार्केट लिंकेज किंवा कर्ज मिळवण्यासारख्या सेवा प्रदान करणाऱ्या घटक यांचे भाग असू शकतात। FPO साठी भांडवल सभासद शेतकऱ्यांकडून येते, ज्यांचे कंपनीत भागभांडवल आहे आणि ते खेळते भांडवल पुरवतात। खेळते भांडवल, ज्याला नेटवर्किंग कॅपिटल NWC असे म्हणतात, सहाय्य संस्था, निधी देणारे आणि गुंतवणूकदार यांना प्रोत्साहन देणारे देखील घटक FPO साठी महत्त्वाची भूमिका बजावतात। FPO मध्ये किमान 10 शेअरहोल्डर्स असणे आवश्यक आहे, परंतु जास्तीत जास्त संसाधने गोळा करण्यासाठी अधिक सदस्य संख्याबळ असणे आवश्यक आहे। महागडी संसाधने जसे शेतकऱ्यांना लागणारे खते आणि उपकरणे FPO च्या एकत्रितीकरणामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करता येतात। यामुळे खर्च कमी होतो आणि कार्यक्षमतेत वाढ देखील होते। FPO शेतकऱ्यांची सौदेबाजीची शक्ती देखील वाढवतात, ज्यामुळे उत्पादनांच्या किंमतींमध्ये अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित होते। तथापि FPO ना भांडवल वाढवणे
कुशल व्यावसायिकांना आकर्षित करणे आणि सदस्यांची निष्ठा राखणे यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. कमी साक्षरता पातळी आणि शेतकऱ्यांमध्ये मर्यादित जागरूकता FPO च्या प्रभावी प्रशासनात अडथळा आणू शकते. या आव्हानांना न जुमानता FPO लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर एक आशादायक उपाय देतात. माहितीच्या देवाणघेवाणीचे वातावरण वाढवून FPO शेतकऱ्यांना चांगले निर्णय घेण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सक्षम करतात. अशा भविष्याची कल्पना करा जिथे प्रत्येक शेतकऱ्याला भरभराट होण्यासाठी आवश्यक आधार आणि संसाधने असतील. हेच FPO चे धोरण आहे. क्रांतीत सामील व्हा आणि शेतकरी उत्पादक संघटनांना पाठिंबा द्या. एकत्रितपणे आपण भारतीय शेतीचा कायापालट करू शकतो. वाढत रहा, भरभराट करत रहा. तर मित्रांनो, या चित्रफितीद्वारे तुम्हाला FPO ची माहिती थोडक्यात मिळालीच असेल. ही माहिती सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी खाली आलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता आणि या FPO बद्दलची अधिक माहिती जाणून घेऊ शकता. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट आमचा एवढाच आहे की आपल्या कोकणातील, आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा किंवा या FPOचा फायदा व्हावा. आपण स्वतः मोठे होत असताना आपल्या बरोबरचे शेतकरी देखील मोठे व्हावे, याच अनुषंगाने द आर्जव कॉर्पोरेशन यांनी हा FPO चालू केलेला आहे. सो लवकरात लवकर रजिस्टर करून तुम्ही FPO ला जॉईन होऊ शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.